तेच. म्हणून मुक्ताबाईची वारी आहे. एकदा बायाने थोडं भजन करा. हरी मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई 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 कामधेनु मुक्ताबाई जगत्र जननी मुक्ताबाई 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 श्री संत मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई की भजन केलं तरी वारी घडते. तुझ्या शिवरात्र आहे, चांगदेवाची यात्रा आहे. 4 दिवस हा पर्वणी काल आहे. आणि आमच्या वराडातल्या 5 दिवस मुक्कामी राहता. आणि इकडल्या बाजू जसा दारावर आल्या, पण मेलं की दारावर बसायला जाता. अरे तशी रस तयार होतो, लोणचं मुरल्याशिवाय गोड लागत नाही. ते 4 दिवसाची वारी आहे. तरी 4 दिवस मुक्काम करा, मग करते मुक्ताबाई काय. एवढ्या श्रीमंताच्या बाया खाली लोक अशा भजन करतात. मुक्ताबाई मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई आदिशक्ती, चांगदेवाला बोध देणारी, ज्ञानदेवाला बोध देणारी, नामदेवाला जागवणारी आदिशक्ती मुक्ताबाई. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, विश्रांतीचे स्थान. माझा निधान तो माझा सोपान, सुखाचा निधान तो माझा सोपान, सुखाचा निधान तो माझा सोपान. विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई, विश्रांतीचे स्थान. संत आपल्याला जागृत देतात. म्हणजे त्यांच्या दर्शनाने पाप जाते, ताप जाते, शीन जातो, भाग जातो. महाराज अशी जर तुमच्या संतांमध्ये ताकद आहे तर आम्हाला सोडताना आलिंगन द्यावं वाटते. कोणाला? संतांना. मला आलिंगन देण्यामध्ये काय फायदा आहे? अहो संतांच्या आलिंगनानं मोक्ष मिळतो असं वर्णन आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष मिळतो. महाराज ज्ञानेश्वरी मध्ये आहे. काशीला जर मनुष्य गेला त्याला मोक्ष मिळतो. काशी केलं पाहिजे एकदा. काशी खंड आहे. मी एका बाईला विचारलं, म्हटलं बाई खंड किती आहे? म्हणे 2 आहे. म्हटलं कोणता कोणता? म्हणे पालखंड आणि दुसरा चूलखंड. अरे काशी खंड आणि भारत खंड आहे. काशीला एकदा गेलं पाहिजे. भगवान शंकरा तारक मंत्र भेटतो तरी. तारक मंत्र देतो देव, तारण्याचा मंत्र देतो. तारक मंत्र दिला अम्माशी, बाप रखमा देवरासी ध्यान मानसी. मग काशी क्षेत्रामध्ये सुद्धा मोक्ष मिळतो की नाही? मोक्ष देवणी उदार काशी होय क्षीर, परिवेचे लागे शरीर ती गावी. काशीला मरावं लागतं, मेल्यानंतर मोक्ष आहे. एक माडकरी त्यानं ज्ञानेश्वरी वाचली, त्याच्यामध्ये निघालं काशीला मोक्ष मिळतो. तरी मेलं की मोक्ष मिळतो. मग हा घरी बुडीले म्हणे चालती का मरेले काशीले? म्हणे का तरी मोक्ष मिळतो असं माऊली एवढी येतात. चाला ना म्हणे घरी म्हणण्यापेक्षा तरीच गेले मर्याले. महिना झाला मरणीना, मरणाची वाट. 1.5 महिना झाला मरणीना, 2 महिने झाले तरी मरणीना. घरी असे पुढ्याचे गाल असे होते, घरी खोबऱ्याच्या वाटेसारखे. हा बुढीचे कसे घरी काय होते तरी पांढरे होते तरी काय झाले, पावडर बिना पावडरचे काय झाले. कारण तिथला गुण सांगितला भूमीचा. जे म्हातारे ते तरुण होता, आंधळ्याशी डोळे पांगड्याशी पाय. काशीले 2 महिने झाले मरणीना, 4 महिने झाले मरणीना. जी देवभूमी होती तर राहिले 4 महिने. शरीराचे रोग चालले, शरीर चांगलं झालं, निरोगी झालं.
मुलानं काहीतरी कार्ड पाठवलं म्हणा, निरोप पाठवला, असं बाबा तुमच्या नातीचं लग्न ठरलं, कपडे शिवले तुम्हाला नवे नवे, कपडे घाला, आशीर्वाद द्या, काशीले मर्याले. आले भाऊ घरी, तो लग्नाचा मंडप टाकलेला, पाहुणे रावणे पुढच्या टाकलेल्या, पाहुणे बसलेल्या खुर्च्यावर. लग्न लागलं, बसली पंगत, बुढा बसला माणसाच्या पंक्तीत, बुढी बसली बायाच्या पंक्तीत. जेवले, जपले, पुन्हा उठले नाही. मर्याले काशीले गेले पण घरी मेले. विठाला 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 विठाला. काशीला मोक्ष मिळतो असं वर्णन आहे, पण इथं संतांच्या आलिंगनानं मोक्ष मिळतो. काही वेळेस ज्ञानानं मोक्ष मिळतो असे वर्णन आहे. ज्ञानेन मोक्षो नतुमुंडनेन असं वर्णन करतं शंकराचार्य. दानेर्न पाणेर्न तु कंकणेन, स्नानेर्न शुद्धीर्न तु चंदनेन, मानेर्न तृप्तिर्न तु भोजनेन, ज्ञानेन मोक्षो न तु मुंडनेन. ज्ञानानं मोक्ष मिळतो, पण ज्ञान प्राप्त न करता स्थान महात्म्य सांगितलं. म्हणून आनंदीला कहून शिकायला जाता पूर्ण ते स्थान महात्म्य 84 सिद्धांचा सिद्ध पेटी. तिथं 4 वर्ष राहिला की तू हिऱ्यासारखा चमकतो जगात. भाऊ तरी आम्ही 4 महिने आले ना, तुमच्या घरी गाड्या येतील नाही आले, चला 1000 रुपयाची नोट खिशात. थोडा त्याग करावा लागेल, त्याग केल्याशिवाय मिळत नसते. अहो चला ना पंढरपूरला आलो असतो, महाराज मागायत म्हैस आहे, बाईले पाठवा म्हणजे तिच्या गळ्यात वगार आहे, पोराले पाठवा म्हणजे तिच्या गळ्यात हेला आहे, हेलं असे मरेपर्यंत वारी करणार. त्यागी जीवनामध्ये सुगंध सुटतो माणसाचा. त्याग. आमचे रामेश्वर बुवा हे गेले नसते आनंदीले तर कीर्तनकार झाले असते का, गायक झाले असते, भागवतकार झाले असते का. तसा त्याग लागतो जीवनामध्ये. त्यागामध्ये ज्ञानाचा उगम आहे. विठाला 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 विठाला. आता झाली पाहुण्याची रांग सुरू झाली. आता पाहुणे आवरत नाही, आले पाहुणे. आता कीर्तन बी संपत आलं, आता काय आता हार घालायचा टाइम आला तरी आता आले बिचारे. हरी म्हणजे मला सांगतात ज्ञानानं मोक्ष मिळतो आहे का. मग ज्ञान प्राप्त होण्याकरता तुकोबारांनी यादी दिली साधकाला. काळ सारावा चिंतले, काळ सारावा चिंतले, काळ सारावा चिंतले, एकांत वासी गंगा स्थाने, एकांत वासी गंगा स्थाने, एकांत वासी गंगा स्थाने, एकांत वासी गंगा स्थाने. हा देवाच्या पूजने, देवाच्या देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या, तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या, दक्षिणा तुळशीच्या. युक्त हार विहार, युक्त आहार 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 विहार. काळ सारावा चिंतने, एकांत वासे गंगा स्थाने, हे देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने, एकांत वासे गंगा स्थाने, देवाच्या पूजने, ज्ञान प्राप्त होण्याकरता एकांतात जावं लागतं. तुकोबारा म्हणतात. पण स्थान महात्म्य सांगितलं. आळंदी, पंढरपूर, पैठण, मुक्ताबाई हे स्थान महात्म्य सांगितलं आहे. स्थान महात्म्यात लोक ज्ञान प्राप्त होते. पुन्हा आसन सांगितलं, कोणत्या आसनावर बसावं. व्याघ्रासन सांगितलं, स्वाध्यायाचा तुम्ही ज्ञानेश्वरीचा योगाचं लक्षण आहे. म्हणजे ध्यान करण्याकरता वाघाचं चांबड, वाघा चांबड्यावर बसा, नाही तर मग हरणाचं चांबड, नाही तर मग मेंढीचं केसायचं घोंगडं. म्हणून बुवाच्या पायाखाली काय पाहिजे, घोंगडं. म्हणून पंढरपूरून घोंगडं खरेदी करा. माणसाने घोंगड्या, बायाने बांगड्या. पंढरपूरची बांगडी कुंकू आणलं पाहिजे, घोंगडं पाहिजे. घोंगड्या गोदडीवर पूजा चालत नाही, कारण गोदडी अशा खाल्या धरली की नरम, अंगावर घेतली की गरम. बरं पाहुण्याला टाका तुमची शरम, बांधून ठेवा चोराले भरम. काय
गोधडीवर पूजा चालत नाही. स्थान महात्मा सांगितलं. स्थान आळंदी. आळंदी ही गावं पुण्यभूमी गावं कधी अशा हजारो पारायण करतात झाडाखाली. अजान वृक्ष आहे तरी अजान वृक्ष तरी पारायण करा तुम्ही साक्षात ज्ञानोबरा भेट देता. अजान वृक्षाची पानं जो खाऊनी करील अधिष्ठान त्याशी साक्षात होईल ज्ञान यात संशय नाही. स्थान महात्मा सांगितलं. ज्ञानानं मोक्ष मिळतो. ज्ञान प्राप्त न करता एकांतात थंड पाण्यानं आंघोळ करावं लागते. जेवण कमी करावं लागते. काही माणसं अशी जेवतात जशी कापसाची गाडी लावली जात एका खायची पद्धत आहे. जेवणावर जास्त लोकांचा भोर आहे काय. एका माणसानं 9 पोयाचं आहे मोल्ट बंद 4-5 टाकलं तरी आहे भरलं नाही. म्हटलं फिर मग तुम्ही आहे केलं का बैल पाणी पाहिजे हाऊस बांधला एवढा मोठा. गाडी वाजवा विठ्ठला 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 मारून करिता इंद्रिया दुःख न देता इथं मोक्षाशा येता. श्रवणाची माझी श्रवणाने मोक्ष सांगितला. पुढे मुखी नाम हाती मोक्ष अशी साक्ष. पण इथं सांगितलं बाबा संतांच्या आलिंगनानं मोक्ष मिळतो. अभंगाचं दुसरं चरण. मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे. मज वाटे त्याचे आलिंगन माझ वाटे त्याचे आलिंगन द्यावे. 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 मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे. कदा न सोडावे चरण त्याचे. 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 मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे. 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 कदा न सोडावे चरण त्याचे. 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 माझ वाटे त्याचे आलिंगन द्यावे. 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हाताने साडी आणि नामचिंतन करा. अगदी 5 मिनिटामध्ये मी सेवा आवडतो. हरी विठोबा रखो जय जय विठोबा जय जय विठोबा विठोबा विठोबा
कुमार 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 विठोबा जय जय विठोबा कुमार 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 जय जय विठोबा वस्त्रदान टोप्या काट्या त्या घालून टाळतात. आणि माणसाच्या जीवनामध्ये 3 प्रकारचा ताप येतो. जो संतांच्या दर्शनाने पापताप दैन्य जाई उठाउठी झाली या भेटी हरिदासाची. संतांच्या दर्शनाने 3 प्रकारचा ताप येतो माणसाला. एक शरीराला ताप येतो. पहिला ताप शरीराला येतो. मग शरीराला ताप आला की आपण डॉक्टरकडे जातो. औषध द्या, गोळ्या द्या, आम्हाला खोकला येतो, काही ताप येतो, हाडी ताप आहे, डॉक्टर ते दुरुस्त करतात. हाडी ताप पहिला शरीराला ताप येतो. दुसरा लग्न झालं की ताप येतो. बाई घरात आली तो पहिले एकटा जीवन सदा शिव. मग लग्न झालं बाई नाव घेते बुंदीचा लाडू हातावर फोडू चला चला राजाराम सोमवार सोडू. नाव घेतलं की मग आणा सुरू होतो. आणा गहू आणा, तांदूळ आणा, बजार आणा, तोंडालायचा फकुटा आणा. आणा आणा करता करता हा काना होतो पण आणा संपत. दुसरा ताप आहे हा लग्नाचा ताप. लय कठीण. हा ताप लवकर जात नाही. दुसऱ्या तो मागे ताप आलता 2 वर्ष कोरोना नावाचा ताप म्हणता आजार आलता. तो 2 वर्ष राहिला गेला तो. त्या तो ताप आल्यामुळे सरकारनं सगळं बंद केलं. बाजार बंद, शाळा बंद, रेल्वे बंद, एसट्या बंद, पण दारूची दुकानं चालू होते. प्या वा मोकळे ते दुकानं चालू होते दारूचे. बाकीचे सगळं बंद करतात. कीर्तन बंद केलते आमचे, भागवत बंद केलते. ज्याच्या धर्म जागृत आहे ते बंद केलं या लोकांना. दारूची दुकानं चालू ठेवले. विठाला विठाला शरीराला ताप येतो. तिसरा एक भावकीपासून ताप येतो. व्यवहारिक ताप सांगितले. पण खरे आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी हे 3 ताप संतांच्या कृपेने चालले जातात. त्याचं वर्णन 3ऱ्या चरणात केलं महाराज. ओ त्रिविध तापासी झाली गोळ. वैष्णवा
झाली 3 तास संतांच्या कृपेने चालले जातात. महाराज म्हणता एका जनार्दनी घडो त्यांचा संग नभावा वियोग. या संतांचा वियोग होऊ नये, त्यांच्या संगतीचे योग कायम राहावा. मज वाटे त्याशी आले निर्णय द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. आपली वेळ झालेली आहे, स्वयंपाक बी झालेला आहे, स्वयंपाकी बसेल आहे. सर्व पाहुणे मंडळी बी आली या ठिकाणी. गृह शांती आहे. या नाथ परिवाराने गृह शांती निमित्त कीर्तन ठेवलं. सगळे टाळकरी मंडळी आहे. कामधंदे सोडून या ठिकाणी हजर झाले. मृदंगी बॉबी आले. सगळ्यांना मी वंदन करतो. आणि दरवर्षी वारी करता, पंढरपूरची एक पायी वारी करा, नंतर मारा. पायी वारी सांगितली संतांनी. पायी तीर्थयात्रा अन्मुखी. यावर्षी अधिक मास आहे. अधिक मासामध्ये काशीला जा, जगन्नाथपुरी, बद्री नारायण, गंगासागर, सब तीर्थ बारंबार. गंगासागर एक बार. काहीतरी जीवनामध्ये करावं. संसार तर पुढच्या जन्मामध्ये हेच की नाही. कोंबडीला किती पिलाय? 10 फलटणची राणी कॉक एक बी राहत शिल्लक. अरे पुढच्या जन्मात संसार नाही का? आहे ना. पण या जन्मात येण्याची शरीरे, शरीरा येणे सरी, किंबहुना येरधारी चिरा पडे. एकदा पायी वारी करा पंढरपूरचे, एकदा आळंदीची वारी, त्र्यंबकेश्वरची वारी, पैठणची वारी, पायी पायी वारी करा. हे जीवन पुन्हा मिळणार नाही. एकदा गेलं म्हणजे. तसं कपिला श्रेष्ठी गुरु महाराजांनी शिष्याला सांगितलं आज आंघोळ करून घे, कपिला श्रेष्ठी आहे. तो म्हणजे पुढच्या कपिला श्रेष्ठीले करील. तो का बाजार आहे का? भुसावलचा दर आठवड्याला येतो का बाजार? अरे कपिला श्रेष्ठी 60 वर्षांना एकदा येतो. तसं हा नरदे पुन्हा मिळत नाही. म्हणून संतांनी सांगितलं येण्याची शरीरे. म्हणून संतांची सेवा करा, परमार्थ करा, दान धर्म करा. पंगत केली पाहिजे. श्रीमंत आहे ना, जास्त दान केलं पाहिजे. काही श्रीमंत आहे, नाव दयाराम पाटील, पण कुत्र्याला भागा टाकणे दयाराम. काय फायद्याचा हा दयाराम? अरे वारकरी जेवले पाहिजे, पंगत झाली पाहिजे. अन्नदानम महदानम. नाही तर मेल्यानंतर आपलं मांस खावं लागते, वर अन्न भेटत नाही. ज्यानं अन्नदान केलं त्याला अन्न आहे, ज्यानं केलं नाही त्याला मांस खावं लागते आपलं आपलं. म्हणून संतांनी सांगितलं देणे को अन्नदान, लेणे को परिणाम. या ठिकाणी गृह शांती आहे, अन्नदानाचा कार्यक्रम आहे, कीर्तन सेवा झाली. म्हणून भगवंता त्यांच्या परिवाराला आयुष्य दे, ज्ञान दे आणि आरोग्य दे. ज्ञानेश्वर गाणी वाजवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय 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 विठ्ठल जय हरि विठ्ठल जय विठ्ठल जय हरि विठ्ठल हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल. पुरे पुरे देवा पुरे उत्तरी घरात महापराध महाराज पुरे उच्चारी अधिकार फुला घराच्या महापराध महाराज पुरे. तुका म्हणे ज्ञाने भरा पाया पैकी करा. देव तुकारा ज्ञान देव तुकारा ज्ञान देव तुकारा ज्ञान देव तुकारा. समाधान तुमचे देखिले चरण कागद मनाय नारायण नारायण. गुरुवारिता मनाय सापडले गेले आता कागद मनाय नारायण नारायण. तुका म्हणे भोगे लागे वारीला लागला कागद मनाय नारायण नारायण. ये करोनी आनंदी चंद्रपाणी वानती आदि पुराण वदन काला पुण्यवंत महाराज पुराण वदन तुकारा हेराये उपासने दबडे आदि पुराण वदन आरती ज्ञान राजा कैवल्य देवती जगदंब जला माता आरती ज्ञान राजा. लोकले ज्ञान जय अवतार पांडुरंग नाव देवे ज्ञाने आरती ज्ञान राजा. कैवल्य देवती जगदंब
गाठ भुय बोले ब्रह्माजी राम जनार्दन जननी मस्तक टेकले आरती ज्ञानदाता कैवल्य देवा देवी नाथुला मानो सकला माता आरती ज्ञानदाता आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ति वायो नाथविया आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ति वायो दाखव्या आरती तुकाराम राजे नोटा पटावले करत कोड्याला पाविन नपाटले प्रेमे आले आनंद भोजन माले वागिल मले नमान विशाल रुक्मय 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 विशाल रुक्मय रुक्मय विशाल रुक्मय रुक्मय विशाल रुक्मय हा गणे तुझप्रती आहे हे शिल्लरी माहे मारुंगा या संता विनवी हेची मदने आणि तुझे देवा तुकाराम आता उदारत होई मदते पायी संतासिया या संतासे विनवे हेची मदते आहे तुझे काही दान देव तुकाराम 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 तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आदिशक्ती मुक्तावाणी की जय समस्त